teacher Mr. Shivananda Swami. Welcome to yet another video of this video lecture series Communication Skills. In the last lecture we have already discussed why communication is important and what are the purposes and what is the need of communication. In today's lecture we are going to discuss some definition of communication and how it works and how communication cycle develops as a process. So let us start our video. Mitrano, there are different types of communication and in every type of communication different aspect of communication is defined. So before understanding the types of communication we have to understand what exactly the word communication means. Communicationचा एक्झॅक्ट मीनिंग समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपल्याला कम्युनिकेशनच्या काही डेफिनेशन समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला हा वर्ड इंग्लिश मध्ये कसा आलेला आहे ते सांगतोय. कम्युनिकेशन, द वर्ड कम्युनिकेशन इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड कम्युनिक्स और कम्युनिकेशन, कम्युनिक्स और कम्युनिकेयर. बघा, कम्युनिकेशन हा शब्द इंग्लिश मधला नाही आहे, तो लॅटिन लँग्वेज मधून इंग्लिश मध्ये आलेला आहे. लॅटिन भाषा, लॅटिन आणि फ्रेंच या दोन भाषेतले बरेचसे शब्द इंग्लिश या लँग्वेज मध्ये आलेले आहेत आणि ते इंग्लिश मध्ये झालेले आहेत. तसाच हा शब्द कम्युनिकेशन जो लॅटिन भाषेमध्ये आलेला आहे. मग लॅटिन मध्ये कोणता शब्द होता, तो कम्युनिक्स असा होता किंवा कम्युनिकेयर हा शब्द. हे दोन शब्द इंग्लिश मध्ये आलेले आहेत, त्याचा अपभ्रंश झालेला आहे आणि कम्युनिकेशन हा वर्ड जो आपण यूज करतोय तो तयार झालेला आहे. ठीक आहे, इट इज अ लॅटिन ओरिजिन वर्ड. ठीक आहे, मग कम्युनिक्स आणि कम्युनिकेयर म्हणजे नेमकं काय? मग कम्युनिक्स आणि कम्युनिकेयर मीन्स टू शेअर. कम्युनिक्स अँड कम्युनिकेयर म्हणजे काय? टू शेअर. शेअर करणं म्हणजे काय? एखादी गोष्ट वाटून घेणं. आपल्याकडे एखादी गोष्ट असते, आपण दुसऱ्याशी शेअर करतो, त्याला काय म्हणतो आपण? कम्युनिक्स, कम्युनिकेयर किंवा त्याला तुम्ही कम्युनिकेशन असं म्हणायचं आहे. मग शेअरिंग साठी ऍटलिस्ट 2 एलिमेंट्स रिक्वायर्ड असतात. बघा, शेअरिंग एकट्यामध्येच होतं काय? नाही आहे, कमीत कमी 2 एलिमेंट्स गरजेचे असतात. त्याच्यामध्ये पहिला जो असतो तो सेंडर अँड सेकंड जो असतो तो रिसिव्हर. बघा, शेअरिंग साठी कमीत कमी 2 एलिमेंट गरजेचे आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो एलिमेंट गरजेचा आहे त्याला सेंडर म्हणायचं आणि सेकंड जो एलिमेंट गरजेचा आहे त्याला रिसिव्हर म्हणायचं. आणि हे दोघं एकमेकांच्या मध्ये जे शेअरिंग करतात त्या प्रोसेसला आपल्याला कम्युनिकेशन असं म्हणायचं आहे. मग विल्यम न्यूमन आणि चार्ल्स समर यांनी कम्युनिकेशनची एक डेफिनेशन केलेली आहे आणि त्याचबरोबर पीटर लिटल हे अमेरिकन लिंग्विस्ट आहेत, अमेरिकेचे भाषाशास्त्रज्ञ आहेत, यांनी कम्युनिकेशनची डेफिनेशन केलेली आहे. ती पहिली डेफिनेशन आपण बघूया. बघा काय म्हणतात ते? कम्युनिकेशन इज द प्रोसेस. ते काय म्हणतात? कम्युनिकेशन इज द प्रोसेस. ही एक प्रक्रिया आहे. जशी सायंटिफिक ऍक्टिव्हिटीची एक प्रोसेस असते त्याच प्रकारे कम्युनिकेशन सुद्धा ही एक प्रोसेस आहे बाय विच इन्फॉर्मेशन इज ट्रान्समिटेड. आणि ह्या प्रक्रियेचा, ह्या प्रोसेसचा वापर करून ट्रान्समिशन कशाचे होतंय? तर इन्फॉर्मेशनचा ट्रान्समिशन होतं. म्हणजे एक व्यक्ती किंवा एक ऑर्गनायझेशन दुसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या ऑर्गनायझेशनला जी इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करतं, इन्फॉर्मेशन जे पाठवून देतं, त्या प्रोसेसला आपल्याला काय म्हणायचं आहे? कम्युनिकेशन म्हणायचं आहे. बघा, कम्युनिकेशन इज द प्रोसेस बाय विच इन्फॉर्मेशन इज ट्रान्समिटेड बिटवीन इंडिव्हिज्युअल्स. 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींमध्ये किंवा ऑर्गनायझेशन्स मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती किंवा ऑर्गनायझेशन्स किंवा संस्था असतील यांच्यामध्ये जे ट्रान्समिशन होतं माहितीचं, इन्फॉर्मेशन जे ट्रान्समिशन होतं याला काय म्हणलं जातं? कम्युनिकेशन म्हणलं जातं. आणि याचा रिझल्ट काय होतं बघा? सो दॅट अन अंडरस्टँडेबल रिस्पॉन्स रिझल्ट्स. म्हणजे मी एक माहिती दुसऱ्या व्यक्तीला दिलेली आहे आणि दुसऱ्या व्यक्तीनं ती माहिती समजून घेतलेली आहे आणि मला रिस्पॉन्स परत दिलेला आहे. समजा एखाद्या व्यक्तीला मी विचारलं की आता किती वाजलेले आहेत, म्हणजे मी माझ्याकडची इन्फॉर्मेशन त्याला विचारलेली सांगितलेली आहे. मग त्यानं मला सांगितलं की सर आता दुपारचे 12:30 वाजलेले आहेत. मग त्यानं मला रिस्पॉन्स दिलेला आहे. ही जी ऍक्टिव्हिटी आमच्या दोघांमध्ये घडलेली आहे या प्रोसेसला कम्युनिकेशन असं म्हणायचं. अशी व्याख्या पीटर लिटल यांनी केली आहे. पीटर लिटल
हे अमेरिकेचे लिंग्विस्ट आहेत, भाषाशास्त्रज्ञ आहेत, यांनी ही डेफिनेशन केलेली आहे. बघा ही डेफिनेशन व्यवस्थित बघून घ्या, पाहिजे तर लिहून घ्या तुम्ही, तुम्हाला व्यवस्थित समजेल. ठीक आहे. ओके, अनदर डेफिनेशन, अजून एक डेफिनेशन केलेली आहे बघा. विल्यम न्यूमन आणि चार्ल्स समर या दोघांनी, विल्यम न्यूमन आणि चार्ल्स समर हे दोघं भाषाशास्त्रज्ञ आहेत, ते एकत्र नेहमी अभ्यास करतात. त्यांनी एकत्र लिंग्विस्टिक बद्दल ज्या थेरी मांडलेल्या आहेत त्यात त्यांनी कम्युनिकेशन म्हणजे काय हे एक्सप्लेन केलेलं आहे. ते काय म्हणतात बघा, कम्युनिकेशन इज अन एक्सचेंज. हे काय म्हणतात, कम्युनिकेशन म्हणजे काय आहे, अदला बदल आहे, एक्सचेंज आहे. मग कशाचा अदला बदल आहे, कशाचं एक्सचेंज आहे कम्युनिकेशन म्हणजे नेमकं, ते पुढे सांगतायत. कम्युनिकेशन इज अ एक्सचेंज ऑफ फॅक्ट्स. Communication is an exchange of ideas, opinions or emotions by two or more than two person. बघा, दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्तींमध्ये जी अदलाबदल चालते. मग कशाची अदलाबदल आहे, तर फॅक्ट्स, काही तथ्य असतात, काही सत्य असतात, याचा आपण अदलाबदल करतो. किंवा आयडियाज, एका व्यक्तीकडे असलेली आयडिया तो दुसऱ्या व्यक्तीला देतो आणि त्याच्याकडची आयडिया दुसरा व्यक्ती शेअर करतो. म्हणजे आयडियाचं शेअरिंग आहे किंवा अदलाबदल एक्सचेंज आहे, त्याला कम्युनिकेशन म्हणायचं. किंवा ओपिनियन्स, एखाद्या विषयाबद्दल अनेक मत असतात, प्रत्येकाचे काही ओपिनियन्स असतात. मग ह्या ओपिनियनची अदलाबदल करणं किंवा इमोशन्स, आपल्या इमोशन्स दुसऱ्या व्यक्तीला सांगणं किंवा त्याच्या इमोशन्स आपण ऐकून घेणं, ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला कम्युनिकेशन असं म्हणायचं. असं विल्यम न्यूमन आणि चार्ल्स समर या दोघांनी असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. बघा, कम्युनिकेशन ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस आपण याच्यावरून काय असेल हे सांगू शकतोय. बघा, थोडक्यामध्ये आपण असं म्हणू शकतोय, कम्युनिकेशन इज अन एक्सचेंज. बघा, तुम्ही काय काय म्हणू शकताय, कम्युनिकेशन ही प्रोसेस समजून घेत असताना, कम्युनिकेशन ही प्रोसेस समजून घेत असताना तुम्ही म्हणू शकताय, कम्युनिकेशन इज अन एक्सचेंज. कम्युनिकेशन म्हणजेच काय आहे, एक्सचेंज आहे. मग कशाचं एक्सचेंज, कम्युनिकेशन एक्सचेंज ऑफ थॉट्स. कम्युनिकेशन म्हणजे अदला बदल आहे, कशांची, विचारांची अदलाबदल आहे. इन्फॉर्मेशन, नॉलेज, ओपिनियन्स, इमोशन्स, फॅक्ट्स, या सगळ्यांचं अदलाबदल म्हणजे कम्युनिकेशन आहे. म्हणजे इन शॉर्ट कम्युनिकेशन म्हणजे काय तुम्ही सांगू शकताय, कम्युनिकेशन मीन्स अन एक्सचेंज ऑफ थॉट्स. विचारांची अदलाबदल, भावनांची अदलाबदल, आपल्याकडे जी संकल्पना असते त्याची अदलाबदल, आपल्याकडे जे ज्ञान आहे, नॉलेज आहे, याचा अदलाबदल म्हणजे कम्युनिकेशन. असं ह्या डेफिनेशन्स वर आपण म्हणू शकतोय. कम्युनिकेशनला काही वेळा ट्रान्समिशन पण म्हणलेलं आहे. लक्षात घ्या, कम्युनिकेशनला काही वेळा ट्रान्समिशन असं सुद्धा म्हटलेलं आहे. मग सेंडर हा रिसिव्हर कडे काहीतरी ट्रान्समिट करतोय. मग ट्रान्समिट नेमकं काय करतो, ते हेच करतो, थॉट्स, आयडियाज, इमोशन, याला ट्रान्समिशन असं म्हणलेलं आहे. आणि कम्युनिकेशन इज अ टू वे प्रोसेस, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. कम्युनिकेशन इज अ टू वे प्रोसेस, दोन्ही दिशेनं चालणारी प्रोसेस आहे. कम्युनिकेशन हा टू वे प्रोसेस का म्हणलेला आहे, कारण याच्यामध्ये सेंडर पण असतो अँड रिसिव्हर. बघा, सेंडर पण असतो आणि रिसिव्हर पण असतो. मग सेंडर, माहिती जो सांगणारा व्यक्ती आहे तो काय करतो, त्याची माहिती रिसिव्हर पर्यंत सांगतो आणि रिसिव्हर काय करतो, त्याच्याकडे ती माहिती असलेली तो सेंडरला परत सांगतोय. म्हणजे दोन्ही दिशेनं चालणारी प्रोसेस आहे. बघा, दोन्ही दिशेनं चालणारी प्रोसेस आहे, म्हणून याला टू वे प्रोसेस असं म्हणलेलं आहे. आपण थोडक्यामध्ये कम्युनिकेशन मध्ये समजून घेताना तुम्ही त्याला एक्सचेंज म्हणा, ट्रान्समिशन म्हणा, टू वे प्रोसेस म्हणा किंवा शेअरिंग. कम्युनिकेशनला शेअरिंग सुद्धा म्हणू शकताय. शेअरिंग करणं, वाटून घेणं, एक आपल्याकडे जी असलेली वस्तू दुसऱ्याला पाठवणं, त्याच्याकडची आपल्याला पुन्हा पाठवून घेणं, याला शेअरिंग असं म्हणतोय. शॉर्ट मध्ये कम्युनिकेशन म्हणजे आपण हे समजून घेऊ शकतो. लक्षात आलं, कम्युनिकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. कम्युनिकेशन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी अँड विदाउट कम्युनिकेशन वी कांट लिव्ह. कम्युनिकेशन शिवाय आपण जगू शकत नाही. मग कम्युनिकेशन स्किल हे समजून घेण्यासाठी पहिला कम्युनिकेशन हा शब्द कसा इंग्लिशमध्ये आलेला ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कम्युनिकेशन हा शब्द लॅटिन भाषेतून इंग्लिशमध्ये आलेला आहे. लॅटिनमध्ये कोणते शब्द होते, कम्युनिक्स किंवा कम्युनिकेअर
हे शब्द होते, त्याचं मिनिंग काय होतं, टू शेअर. आणि त्याच्यानंतर मग कम्युनिकेशनच्या 2 डेफिनेशन आपण बघितलेले आहेत आणि ह्या डेफिनेशनचं सार समरी ह्या 3 पॉइंट्स मध्ये आपण केले आहे. हे पॉइंट्स व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. आता याच्यानंतरचा पॉइंट आपण जो डिस्कस करायचा आहे तो आहे कम्युनिकेशन सायकल. कारण कम्युनिकेशन प्रोसेस जशी चालते ते जर तुम्ही ड्रॉ केला तर तुम्हाला हे सायकल प्रमाणे चालते असं तुमच्या लक्षात येईल. कम्युनिकेशन सायकल. कम्युनिकेशन सायकल बघा. कम्युनिकेशन सायकल, एखादी सिच्युएशन विचार करायची. एखादी सिच्युएशन आहे म्हणजे एखादा क्लासरूम आहे, त्या क्लासरूम मध्ये शिक्षकांनी एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारलेला आहे. शिक्षकांनी एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारलाय आणि विद्यार्थ्यानं त्या प्रश्नाचं उत्तर असं दिलेलं आहे. ठीक आहे, ही सिच्युएशन आहे. मग ह्या सिच्युएशन मध्ये कम्युनिकेशनची प्रोसेस कशी वर्क करते हे आपण बघूया. बघा, कम्युनिकेशन करण्यासाठी 2 महत्वाचे एलिमेंट असतात. तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं आहे, सेंडर महत्वाचा आहे, त्याच्यानंतर रिसिव्हर हा सुद्धा महत्वाचा आहे. सेंडर इज इम्पॉर्टंट अँड सेकंड इम्पॉर्टंट एलिमेंट इज रिसिव्हर. कोणीतरी माहिती सांगणारा पाहिजे आहे आणि कोणीतरी माहिती रिसिव्ह करणारा व्यक्ती पाहिजे आहे. ठीक आहे. मग सेंडर काय करतो, सेंडर काय करतो, त्याच्याकडचे जे आयडियाज असतात, त्याच्या डोक्यातले जे थॉट्स आहेत, त्याचं जे ओपिनियन आहे, या ओपिनियन आणि आयडियाज याचा जो थॉट आहे याचं रूपांतर मेसेज मध्ये करतो. बघा, सेंडर एखादा माहिती सांगणारा जो व्यक्ती आहे, नॉलेज ट्रान्सफर करणारा व्यक्ती आहे, म्हणजे क्लासरूम मध्ये सर आहे, त्या विद्यार्थ्यांना एखादा प्रश्न विचारतायत किंवा त्यांचं लेक्चर समजावून सांगतायत. मग सरांच्या डोक्यामध्ये जे विचार येतात, सरांच्या मनामध्ये जे थॉट्स येतात किंवा सरांकडे असलेलं जे नॉलेज आहे, हे नॉलेजचं रूपांतर ते एका मेसेज मध्ये करतात. आणि जेव्हा ते आयडियाज किंवा थॉट्स मेसेज मध्ये रूपांतर करतात तेव्हा ते पर्टिक्युलर एखादा कोड वापरतात. त्या प्रोसेसला आपल्याला काय म्हणायचं आहे, एनकोड किंवा एन्कोडिंग म्हणायचं आहे. एनकोड किंवा एन्कोडिंग हे सुद्धा महत्वाचं एलिमेंट आहे कम्युनिकेशन सायकलचं. बघा, मुलांना कोणत्या भाषेमध्ये समजतं, मुलांना किती सांगितल्यानंतर समजतं, हे विचार सांगणारे सर करतात. म्हणजे सर सेंडर आहेत, ते विचार करतात आणि त्यांचा मेसेज त्या पद्धतीने तयार करतात. मग सर ठरवतात कोणतं कोड वापरायचं. मुलांना मराठी समजतं काय तर मराठी सांगतात, मुलांना इंग्लिश समजतं काय तर इंग्लिश कोड ते वापरतील, किंवा मुलांना एखादी आयडिया समजावून सांगत असताना एखादा एक्झाम्पल देतात. म्हणजे वेगवेगळे कोड्स, त्यांचे आयडियाज किंवा थॉट्स यांचं रूपांतर ते मेसेज मध्ये करतात. म्हणजे ते एन्कोडिंग करतात. लक्षात ठेवा, मेसेज एन्कोडिंग करतात आणि हा मेसेज ते रिसिव्हर पर्यंत पाठवतात. हा मेसेज सेंडर जो असतो तो रिसिव्हर पर्यंत पाठवतो. मग रिसिव्हर काय करतो, तो मेसेज रिसिव्ह करतो. तो मेसेज काय करतो, रिसिव्ह करतो आणि त्याला डिकोड करायचा प्रयत्न करतो. डिकोड करणं म्हणजेच काय, समजून घेणं. सेंडरना जे कोड वापरून विचार त्यांच्यापर्यंत पाठवलेले आहेत, मेसेज त्यांच्यापर्यंत पाठवलेले आहेत, ते मेसेज, ते विचार. आता याच्यामध्ये काय बघा, आयडियाज आहेत, थॉट्स आहेत. सेंडरचे आयडियाज आणि थॉट्स ते एका कोडचा वापर करून त्यांनी संदेश तयार केलाय, मेसेज तयार केलाय, तो रिसिव्हर पर्यंत त्यांनी पाठवलेला आहे. आणि हा समजून घेण्याची जी प्रोसेस आहे त्याला डिकोडिंग असं म्हणायचं. मग डिकोडिंगचं काम कोणाचं आहे, रिसिव्हरचं. डिकोड करणं हे रिसिव्हरचं काम आहे. मग रिसिव्हर काय करतो, सेंडरनं पाठवलेला मेसेज समजून घेतो, तो डिकोड करतो आणि रिसिव्हरला हवा तो फीडबॅक देतो. फीडबॅकला काय म्हणतं तुम्ही, ऍक्च्युअल रिप्लाय ऑर रिस्पॉन्स. बघा, फीडबॅकला काय म्हणायचं, ऍक्च्युअल रिप्लाय ऑर रिस्पॉन्स. आणि जेव्हा रिप्लाय किंवा रिस्पॉन्स दिला जातो तेव्हाच कम्युनिकेशन सायकल ही पूर्ण होते. विदाउट फीडबॅक किंवा रिप्लाय कम्युनिकेशन सायकल पूर्ण होणार नाहीये. म्हणजे बघा, मी एखाद्या दुकानात गेलोय आणि मला कम्युनिकेशनचं एखादं पुस्तक पाहिजे आहे. मग मी दुकानदाराला काय म्हणतो की काका तुमच्याकडे एखादं कम्युनिकेशन स्किलचं पुस्तक आहे काय. मग तो म्हणतो होय आहे आमच्याकडे. कोणत्या कंपनीचं पाहिजे आहे तुम्हाला. मग मी त्या कंपनीचं नाव सांगतो, टेक्स्ट बुकच्या कंपनीचं नाव सांगतो. मग ते पुस्तक बघतात आणि मला ते पुस्तक देतात. मी त्यांना पैसे देतो, थँक्यू म्हणतात, निघून येतो. आता याच्यामध्ये सेंडर, या सिच्युएशन मध्ये सेंडर कोण आहे, मी स्वतः. कारण मी कस्टमर आहे, मी त्यांना विचारलं काका कम्युनिकेशन स्किलचं पुस्तक आहे काय. मग माझा संदेश काय आहे,
कम्युनिकेशन स्किलचं पुस्तक तुमच्याकडे आहे का, हा माझा मेसेज आहे. ठीक आहे. मग रिसिव्हर कोण होतं या सिच्युएशन मध्ये, तर तो शॉपकीपर, ते दुकानदार, ते शॉपकीपर. मग त्यांनी काय केलं, त्यांनी मला फीडबॅक दिला. फीडबॅक म्हणजे काय, सर हे घ्या पुस्तक, हे फीडबॅक मला दिलेलं आहे. म्हणजे एकदा कम्युनिकेशन सायकल ही पूर्ण झालेली आहे, लक्षात ठेवा. आणि हे करत असताना मी एका चॅनलचा वापर केला. त्या चॅनल थ्रू मी माझी माहिती दुसऱ्यापर्यंत पाठवली. माझ्या डोक्यातले विचार मी कन्व्हर्ट केले, त्याचा मेसेज तयार केला, तो मेसेज मी रिसिव्हर पर्यंत पाठवला. पण कोणत्या माध्यमातून पाठवला, तर ते जे चॅनल आहे आम्हाला दोघांना जोडणारं, किंवा ते जे मीडियम आहे, ते मीडियम हे सुद्धा एक इम्पॉर्टंट इलेमेंट आहे. आता मी वापर केला, भाषेचा वापर केला. आणि कोणत्या भाषेचा, तर मी मराठी भाषेचा वापर केलो. आता प्रत्येक वेळेला भाषेचा वापर होतो असं काही नाही आहे. काही वेळेला काही चिन्ह असतात, काही साईन असतात, काही सिम्बॉल असतात, याचा सुद्धा वापर माहिती सांगण्यासाठी केला जातो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही गाडी चालवत असता रोडनं, त्याच वेळेला तुमच्यासमोर एखादा बोर्ड असतो की राईट साईडला टर्न आहे, म्हणजे इथं बाण असतो, राईट साईडला टर्न, एरो असतो. मग तुम्हाला तिथे शब्द दिलेले असतात काय, पुढे वळण आहे सावकाशा, किंवा एरो दाखवलेला असतो. मग तो एरोचं मिनिंग काय आहे की राईट साईडला टर्न आहे, किंवा लेफ्ट साईडचा एरो असतो, तिथं काय असतं, लेफ्ट साईडला. समजा पुढे रेल्वे क्रॉसिंग असेल तर बोर्डवर दिलेलं असतं बघा, रेल्वे क्रॉसिंग आहे. तिथे शब्दांचा वापर असतो काय, नाही आहे, पण माहिती सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचते. मग हे चॅनल बऱ्याच वेळेला व्हर्बल पण असू शकते, नॉन व्हर्बल पण असू शकते. व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल पण असू शकते चॅनल व्हर्बल पण असू शकते, नॉन व्हर्बल पण असू शकते. याच्यामध्ये बॉडी लँग्वेज पण असू शकते, बॉडी लँग्वेज पण असू शकते. बघा, कम्युनिकेशन सायकल अशा प्रकारे ड्रॉ होते. कम्युनिकेशन सायकलचे इम्पॉर्टंट एलिमेंट कोणते आहेत, सेंडर हा इम्पॉर्टंट आहे, रिसिव्हर इम्पॉर्टंट आहे. मग सेंडर कुणाला म्हणायचं, हु इज सेंडर, द पर्सन हु वॉन्ट्स टू सेंड द मेसेज. जो व्यक्ती, असा व्यक्ती ज्याला मेसेज दुसऱ्यापर्यंत पाठवायचा आहे, त्याला सेंडर म्हणायचं. रिसिव्हर, हु इज रिसिव्हर, रिसिव्हर म्हणजे कोण, रिसिव्हर म्हणजे असा व्यक्ती जो सेंडर कडून माहिती रिसिव्ह करतो. जो सेंडर कडून माहिती मेसेज आहे तो रिसिव्ह करतो, म्हणजे रिसिव्हर आहे. बरं, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये एन्कोडिंग हा भाग आहे, एन्कोडिंग. मग एन्कोडिंग म्हणजे काय, एन्कोडिंग मीन्स कन्व्हर्टिंग युअर थॉट्स, आयडियाज इनटू मेसेज. तुमचे डोक्यातले जे आयडियाज आहेत किंवा थॉट्स आहेत, याला कन्व्हर्ट करायचा आणि त्याचा मेसेज करायचा, त्याला कोणता तरी कोड द्यायचा, म्हणून याला आपण काय म्हणतो, एन्कोडिंग. आता मी तुमच्याशी बोलतोय, माझ्या डोक्यातले विचार मी मराठी भाषेचा वापर करून, इंग्लिश भाषेचा वापर करून तुमच्यापर्यंत पाठवतोय. म्हणजे माझ्या डोक्यातल्या विचारांना मी संदेशामध्ये रूपांतर करतोय, कोड त्याला देतोय मी, आणि ह्या प्रोसेसला आपल्याला एन्कोडिंग म्हणायचं आहे. ठीक आहे. आणि मेसेज म्हणजे काय, तर ऍक्च्युअल एन्कोडेड आयडिया ऑफ द सेंडर म्हणजे मेसेज आहे. सेंडरने एन्कोड केलेली जी आयडिया आहे याला मेसेज असं म्हणायचा, आणि हा मेसेज रिसिव्हर पर्यंत पोहोचतो. मग रिसिव्हरचं काम काय आहे, डिकोड करणं, डिकोडिंग करणं हे रिसिव्हरचं काम आहे. मग रिसिव्हर डिकोड करतो. डिकोडिंग म्हणजे काय, अंडरस्टँडिंग द मेसेज, मेसेज उलगडून बघणं, तो समजून घेणं, म्हणजे ते डिकोडिंग आहे. मग डिकोडिंग एवढं झाल्यानंतर प्रोसेस कम्युनिकेशनची पूर्ण होते काय, नाही आहे. रिसिव्हरला फीडबॅक द्यावा लागतो सेंडरला. फीडबॅक म्हणजेच काय, ऍक्च्युअल रिप्लाय किंवा रिस्पॉन्स. समजा मी एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारलं तर त्यानं उत्तर देणं अपेक्षित आहे. मी एखाद्याला थँक्यू म्हणालो तर त्यानं रिप्लाय देणं त्याचं हे मला अपेक्षित आहे. तरच कम्युनिकेशनची सायकल पूर्ण होईल. अनलेस जर फीडबॅक जर दिला गेला नाही आहे तर कम्युनिकेशन पूर्ण होणार नाही आहे, कम्युनिकेशनची सायकल पूर्ण होणार नाही आहे. त्यामुळे फीडबॅक इज द मोस्ट इम्पॉर्टंट इलेमेंट ऑफ कम्युनिकेशन सायकल. त्याच्यानंतर सेंडर आणि रिसिव्हर या दोघांना जोडणारा जे मीडियम आहे, जे चॅनल आहे, चॅनल त्याला मीडियम असं म्हणायचं. मग बऱ्याच वेळेला हे व्हर्बल असू शकतं, नॉन व्हर्बल असू शकतं, साईन सिम्बॉल वगैरे वापरलं जाऊ शकतं, किंवा बॉडी लँग्वेज याचा सुद्धा याच्यामध्ये वापर होऊ शकतो. ठीक आहे. आता कम्युनिकेशन सायकल, आता मग कम्युनिकेशन सायकल हे ड्रॉ करण्यासाठी बऱ्याच वेळेला विचारलं जाऊ शकतो. आता फॉर एक्झाम्पल, मगाचंच एक्झाम्पल बघूया. मी स्वतः कस्टमर म्हणून एका दुकानामध्ये गेलो होतो. आता मी त्यांना विचारलं की मला बुक हवं आहे. आता याच्यामध्ये सेंडर कोण आहे, तर मी स्वतः म्हणजे कस्टमर म्हणा. कस्टमर हे स्वतः कोण आहे, सेंडर आहे. मग रिसिव्हर कोण आहे याच्यामध्ये, शॉपकीपर, दुकानदार हा रिसिव्हर आहे.
दुकानदार हा कोण आहे? शॉपकीपर आहे. दुकानदार हा शॉपकीपर आहे. या सिच्युएशन मध्ये दुकानदार शॉपकीपर आहे. मग मेसेज काय आहे? कस्टमरचा मेसेज काय होता? गिव्ह मी CMS बुक, गिव्ह मी कम्युनिकेशन स्किल बुक, मला कम्युनिकेशन स्किलचं पुस्तक दे. हे माझा प्रश्न होता. हा माझा प्रश्न होता. ठीक आहे, मी त्याला विचारलेला आहे. मग हे प्रश्न विचारत असताना माझा चॅनल किंवा मीडियम कोणता आहे? चॅनल किंवा मीडियम मी व्हर्बल क्वेश्चन विचारलेला आहे, तोंडी प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, मग मीडियम कोणता आहे? इथं व्हर्बल मी क्वेश्चन विचारलेला आहे. आणि कोणतं व्हर्बल मध्ये ओरल प्रश्न विचारले काय? रिटर्न मध्ये विचारलाय, ओरली विचारले, मी तोंडी विचारले प्रश्न. म्हणजे ओरल हे मीडियम कोणतं आहे? व्हर्बल किंवा ओरल हे मीडियम या रिसिव्हर पर्यंत मी पोहोचवलेला आहे. नंतर फीडबॅक, ऍक्च्युअल फीडबॅक काय आहे? ही गिव्स मी CMS बुक, गिव्स CMS बुक. तो कम्युनिकेशन स्किलचं पुस्तक मला वापस करतोय किंवा मला पुन्हा विकत देतोय तो, आणि मी त्याला पैसे देतो. ही त्याची जी ऍक्टिव्हिटी आहे पुस्तक देण्याची, याला फीडबॅक असं म्हणायचं. ठीक आहे, तर अशा प्रकारे कम्युनिकेशन सायकल वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला ड्रॉ करता येते. समजलं हे? बघा, आजच्या लेक्चर मध्ये काय डिस्कस केलं आपण? पहिला पॉइंट डिस्कस केला कम्युनिकेशनची डेफिनेशन. कम्युनिकेशनची डेफिनेशन चार्ल्स समर, विल्यम न्यूमन आणि पीटर लिटल यांनी डिस्कस केलेले आहे. आपण 2 कम्युनिकेशन सायकल बघितल्या. मग याच्यावरून कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय हे थोडक्यात आपण बघितलेलं आहे, त्याची समरी बघितली. आणि त्याच्यानंतर मग कम्युनिकेशन सायकल आपण बघितलेले आहे. आणि कम्युनिकेशन सायकलचे जे इम्पॉर्टंट इलेमेंट्स आहेत, जसे की सेंडर, एन्कोडिंग, मेसेज, डिकोडिंग, रिसिव्हर, फीडबॅक, चॅनल, हे वेगवेगळे इलेमेंट्स आपण बघितलेले आहेत. आणि कम्युनिकेशन सायकल मधला प्रत्येक इलेमेंट हा खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, आजच्या लेक्चर मध्ये एवढंच. आय होप दॅट दिस व्हिडिओ इज युजफुल फॉर यू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर तुम्ही लाईक करा, कॉमेंट करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.